नमस्कार मंडळी, नमस्कार मंडळी. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. मंडळी, तुम्ही पाहताय संक्षिप्त सारांश. मी अनिल पाटील आपल्याशी संवाद साधत असताना मी वाचलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी डॉक्टर माईसाहेब सविता आंबेडकर यांच्या आत्मचरित्रातून डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात हे आत्मचरित्र माझ्या संग्रहात आहे. ते वाचत असताना मला त्यातल्या काही घटना आपल्याशी शेअर कराव्याशा वाटतात. 6 डिसेंबरच्या पूर्वी म्हणजे 5 डिसेंबर रोजी बाबासाहेबांची दिनचर्या कशी होती, 6 डिसेंबरच्या सकाळी काय झालं, हे बाबासाहेबांच्या संदर्भात माईसाहेबांनी इत्थंभूत अशी माहिती त्यांच्या त्या आत्मचरित्रात लिहिलेली आहे. मंडळी, 5 डिसेंबर रोजी बाबासाहेबांची तब्येत अशी साधारणच होती. थकवा जाणवत होता. दुपारी त्यांनी जेवण केलं. त्यांचा सहकारी नानकराम रत्तू याच्यासमोर त्यांनी काही पत्र टाईप करून घेतली. त्यानंतर संध्याकाळी जैन धर्मगुरू आणि त्यांच्या शिष्टमंडळासमवेत त्यांची चर्चा झाली. तत्पूर्वी त्यांनी आचार्य अत्रे आणि श्रद्धेय एस.एम. जोशी यांना लिहिलेली पत्रे, टाईप केलेली पत्रे नानकराम रत्तू यांच्याकडून मागून घेतली आणि दुपारी त्यांनी त्यांच्या बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेत काही सुधारणा केल्या. असा दिनक्रम बाबासाहेबांचा 5 डिसेंबरचा होता. माईसाहेब त्यांच्या चरित्रात म्हणतात की जेवण केल्यानंतर रात्री 11:30 वाजता बाबासाहेब झोपी गेले आणि माईसाहेबांनी त्यांची बाकीची कामं केली. बाबासाहेब झोपल्यानंतर त्यांना त्रास होऊ नये याची काळजी त्या घेत होत्या. सकाळी 7 वाजता माईसाहेब जेव्हा त्यांना चहा घेण्यासाठी उठवायला गेल्या तर तिकडे बाबासाहेब चिरनिद्रेत होते. 2-3 वेळा आवाज दिल्यानंतर बाबासाहेबांचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी घरातील नोकर सुदामा याला बोलावलं. त्यांनी हालचाल करून पाहिली पण बाबासाहेब काही हालत नव्हते आणि माईसाहेबांच्या लक्षात आलं की बाबासाहेबांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांनी एकच हंबरडा फोडला आणि बाबासाहेबांच्या जाण्याचा दुःखावेग त्यांना झाला. त्यातून सावरल्या. सेवक सुदामा याने नानकराम रत्तू यांना बोलवून घेतलं आणि नानकराम आणि सुदामाने बाबासाहेबांचं पार्थिव बेडरूममधून हॉलमध्ये आणलं. सर्वांकडे निरोप देण्याची व्यवस्था नानकराम यांच्याकडेच होती. त्यांनी सकाळी 10 वाजेला बाबासाहेबांच्या निधनाचं बुलेटिन करण्याचा निर्णय घेतला. नानकराम यांनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे PTI आणि UNI या वृत्तसंस्थांना तसेच आकाशवाणीला आणि काही प्रमुख दैनिकांना दूरध्वनीवरून बाबासाहेबांच्या निधनाची बातमी दिली. अशी ती सकाळ झाली. एका बाजूला सूर्य उदयाला येत असतानाच प्रज्ञासूर्याने या जगाचा निरोप घेतला होता. किती भयंकर असा तो दिवस. ती काळ रात्र कशी गेली असेल. मध्यरात्रीनंतर बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला आणि सकाळी बाबासाहेब गेल्याची वार्ता घेऊन ती सकाळ आली. असा तो दिवस. त्या दिवशी काय काय घडलं हे माईसाहेबांनी त्यांच्या त्या आत्मचरित्रामध्ये सविस्तर अशी नोंद केलेली आहे. म्हणजे मंडळी बघा, अवघ्या 7 आठवड्यापूर्वी म्हणजे 2च महिन्यापूर्वी 14 ऑक्टोबर म्हणजे अशोक विजयादशमीला बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. नागपूरला 3 लाख अनुयायांसोबत त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. मुंबईला सुद्धा त्यांना खूप मोठा असा धर्मांतर सोहळा घडवायचा होता आणि त्याची तयारी त्यांनी सुरू केली होती. आणि अवघ्या 7 आठवड्यानंतर 6 डिसेंबरच्या दिवशी बाबासाहेबांनी या जगाचा निरोप घेतला. माईसाहेब त्यांच्या या पुस्तकामध्ये बाबासाहेबांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य सांगतात. बाबासाहेबांच्या स्वभावाचं दर्शन त्यांनी दिलेलं आहे आणि असा हा बाबासाहेबांचा एकूण दिनक्रम त्या दिवसाचा जर आपण पाहिला तर बाबासाहेब त्या दिवशी जैन समाजाच्या शिष्टमंडळासमवेत चर्चा केली.
त्यानंतर त्यांनी पुस्तकांना प्रस्तावना दिली. असं कोणालाही वाटत नव्हतं की बाबासाहेब आज अखेरचा निरोप घेतील असं. पण त्या दिवशी बाबासाहेब या इहलोकीचा निरोप घेऊन बुद्धतत्वाकडे निघून गेले. 6 डिसेंबर हा दिवस देशातल्या 10 कोटी जनतेचा राजा त्यांच्यातून हिरावून गेल्याने अख्खा देश, सारा देश या शोकसागरात बुडाला. त्या दिवसाचं ते वर्णन मराठा दैनिकामध्ये आचार्य अत्र्यांनी खूप वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. मराठा दैनिकाचं ते पहिलं पान म्हणजे बाबासाहेबांना आचार्य अत्र्यांनी दिलेली ती एक मोठी श्रद्धांजली. त्याचा त्यांनी पूर्ण अंकच बाबासाहेबांवर काढला होता आणि त्यानंतर सलग 7 दिवस आचार्य अत्र्यांनी बाबासाहेबांना अग्रलेखातून विनम्र अशी श्रद्धांजली अर्पण केलेली आपल्याला दिसते. आपण त्या अग्रलेखांवर सविस्तर असं बोलणार आहोतच.